नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, काही दिवसापासनं एक अशी अफवा म्हणा किंवा सत्य परिस्थिती म्हणा, एक अशी बातमी फिरते आहे समाज माध्यमावरती असेल आणि मीडियामध्ये, की अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवरती गुपचूप जाऊन उद्धव साहेबांची भेट घेतली. अशा तऱ्हेची ही बातमी गेल्या काही दिवसापासून फिरते आहे. त्याच्यावरती काही व्हिडिओज पण आले. प्रामुख्याने एक व्हिडिओ मी पाहिला, तो DG9 जे चॅनल आहे सूर्यवंशी साहेबांचं, ते खूप पॉप्युलर यूट्यूबर आहेत आणि त्यांनी तो प्रभाकर सूर्यवंशी यांनी तो व्हिडिओ केलेला. अर्थात त्यांनी त्याच्यामध्ये एक वेगळा अँगल मांडलेला आहे. मला त्या संदर्भात मित्रांनो असं सांगायचं आहे, की समजा आपण असं गृहीत धरू, की परत एकदा पॅचअप होतो आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये, उबाठामध्ये, आणि त्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं असेल फडणवीस साहेबांना, की तुम्ही उद्धव साहेबांना भेटा आणि मग काही चर्चा करा वगैरे. असं राजकारणामध्ये होऊ शकतं. आपण काही कन्फर्म करू शकत नाही. अशा गाठीभेटी अनेकदा होत असतात. काही गाठीभेटी समोर येतात, काहींच्या बातम्या होतात, काही रुमर्स असतात, अफवा असतात. पण आपण असं धरूया, असं गृहीत धरूया, की फडणवीस साहेब गेलेले मातोश्रीवरती आणि काही बातचीत चालू आहे. आता मित्रांनो, परिस्थिती अशी आहे, जर तुम्ही पाहिली, की एकतर भाजपचा जो कोर कार्यकर्ता आहे, असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणा किंवा भाजपचे जे समर्थक आहे, त्यांना कोणालाही भाजपाने अजितदादांना आपल्याबरोबर घेणं हे आवडलेलं नाही आहे. हे आता उघड आपण पाहिलेलं आहे आणि अनेकदा तशा प्रतिक्रियाही आपण पाहिलेल्या आहेत. अनेक माध्यमातून समोर आलेलं आहे, की जरी केंद्रीय नेतृत्वाला हवं असेल तरी अजितदादा भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना नको आहेत. पण तरी त्यांना बरोबर घेण्यात आलेलं आहे. निवडणूकही बरोबर लढवली जाईल असं दिसतंय. असो, तो एक भाग वेगळा झाला. पण निश्चितपणे भाजपचा जो मतदार आहे तो ह्या संदर्भामध्ये नाराज आहे, की अजितदादांना का घेतलं आणि त्यांच्या तील काही लोक आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना मंत्रिपदं का दिलीत, हा प्रश्न विचारला जातो वारंवार भाजपच्या समर्थकांकडनं. आता मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये समजा की फडणवीस साहेब गेले असतील मातोश्रीवरती उद्धव साहेबांना भेटायला, आणि अशी काही समझोता झाला की बाबा परत उबाठा आणि भाजप एकत्र होतील आणि मग निवडणुकीमध्ये त्याचा जो काही परिणाम होईल किंवा फायदा होईल वगैरे वगैरे जर आपण विचार केला, तर मला असं वाटतं मित्रांनो, की आधीच अजितदादा यांना घेऊन भारतीय जनता पक्षाने फार मोठी चूक केली आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय. त्याच्यातनं जर उद्धव साहेब आणि उबाटाला जर परत भाजप घेणार असेल तर मला वाटतं ती फार मोठी चूक होऊ शकते. कारण आता जर तुम्ही बघाल तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे जवळजवळ नो रिटर्न या पॉईंटला येऊन पोचलेले आहेत. एक दुसऱ्यावरती भयंकर प्रतिवार झालेले आहेत. अगदी मनदुख झालेलं आहे आणि आतापर्यंत मनदुख झालेलं आहे. आता मी उबाडाच्या संदर्भामध्ये तुम्ही बघा, की त्यांनी आता मुस्लिमांचं लांगुल चॅनल सुरू केलेलं आहे, मतांकरता वगैरे जे म्हटलं जातं. आता राजकीय पक्ष आहे, त्याचे आपले काही कंपल्शन असतात, पण त्याच्यावरनं असं म्हणतात की बरेच मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक जे उबाटामध्ये आहेत ते नाराज आहेत. तरी पण त्यांची नाराजी जी आहे ती भाजपच्या संदर्भामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि समर्थकांचीही उबाटाच्या संदर्भातली नाराजी आहे ती भयंकर आहे. त्याच्यामुळे ओढून ताणून जर आता हे परत एकत्र येण्याचा जर प्रयत्न केला ना, तर मला असं वाटतं की फार मोठा असंतोषाला भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना आणि नेतृत्वाला ते फेस करावं लागेल जर परत उबाटा आणि भाजप एकत्र येणार असेल तर. मला असं वाटते की ह्या निवडणुकीपर्यंत तरी असे प्रयत्नसुद्धा भाजपकडनं होऊ नये किंवा अशा बातम्याही का पसरवल्या जात आहेत, त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत आपल्याला माहिती नाहीत, पण त्या कोण पसरवत आहेत हे बघावं लागेल.
अन्यथा जी भाजपमधली नेते मंडळी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते कुठेतरी नाराज होऊ शकतात, हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवं. कारण अजितदादामुळे ऑलरेडी एक असंतोष आहे आणि उबाटा जर परत आलं तर मला वाटते उबाटाबरोबर जर युती झाली परत तर ते भाजपला फार महाग पडू शकते. त्याच्यामुळे फडणवीस साहेब मातोश्रीवरती गेले असतील नसतील पण येणाऱ्या भविष्यामध्ये एवढ्या लवकर तरी मला वाटते की ना उबाटाचे शिवसैनिक भाजपबरोबर जायला तयार आहेत, ना भाजपचे कार्यकर्ते उबाटांच्या बरोबर जायला तयार आहेत. त्याच्यामुळे असे जर काय प्रयत्न होत असतील तर मला वाटते तुर्तास त्यांना विराम देणं हे भाजपच्या दृष्टीने जास्त चांगलं होऊ शकेल. कारण भाजपाने त्या संदर्भामध्ये उबाठाबरोबर किंवा जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हा फार भोगलेलं आहे, फार खालनं पाणी वाहून गेलेलं आहे. आणि आता तरी अशी परिस्थिती आहे की उद्धवसाहेब बऱ्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर रुळलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की दिल्या घरी तू सुखी राहा असं आपल्याकडे एक म्हण आहे. तर उद्धवसाहेब आता गेल्या घरी तुम्ही सुखी राहा असंच भाजपचे कार्यकर्ते म्हणत असतील. त्याच्यामुळे असे जर काही प्रयत्न होत असतील भाजपच्या नेतृत्वाकडनं एकत्र येण्याचे तर मला वाटते की त्याला थोडंसं थांबून त्यांनी हे नंतर पुढचं राजकारण बघून तसे प्रयत्न करावे. अन्यथा भाजपमधला फार मोठा वर्ग जो आहे तो केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याचं भाजपचं नेतृत्व आहे त्याच्यावरती नाराज होऊ शकतो. मित्रांनो, हा एक वेगळा विषय मला बोलावासा वाटला कारण ही जी काही बातमी आहे फडणवीस साहेबांच्या संदर्भातली ही बऱ्यापैकी समाज माध्यमावरती किंवा इतर माध्यमातून आपण ऐकत होतो. त्यानिमित्ताने माझं मत मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपल्याला जर याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर आपण माझ्या व्हिडिओवरती कॉमेंट करू शकता. आपल्याला माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.